तर एसटी महामंडळ भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एसटी महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात काम करण्यासाठी जर इच्छुक असाल, खास करून विशेष करून चालक आणि वाहक या पदासाठी 17,000 प्लस पदांची बंपर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी या संदर्भात विधान केलेलं आहे की राज्यात लवकरच 17,000 प्लस पदांची बंपर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि एसटी महामंडळाने नवीन 8,000 बसेस खरेदी केली असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे यासाठी मनुष्यबळ हे अपुरं पडत आहे। त्यासाठी चालक आणि वाहक विशेष करून या पदांची बंपर भरती प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे आणि यासाठी तुमची काय पात्रता असणार आहे आणि भरती प्रक्रिया कधीपर्यंत राबवण्यात येईल या संदर्भातली माहिती आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरी संदर्भात, शासकीय योजनांसंदर्भात सविस्तरपणे अगदी थोडक्या शब्दात तुम्हाला समजेल अशा भाषेत माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो। विशेष करून ज्या भरती प्रक्रिया 12वीच्या बेसवर राबवल्या जात असतात, पोलीस भरती असो, वनरक्षक भरती असो किंवा एसटी महामंडळ भरती असो, या भरती विशेष संदर्भात आपल्याकडे खास माहिती असते आणि त्या संदर्भातली माहिती आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तर पाहून घ्या मित्रांनो, राज्यात सध्या मनुष्यबळ हे एसटी महामंडळात मनुष्यबळ हे अपुरं असल्याची बातमी समोर येत आहे। राज्यात नवीन बसेस ह्या खरेदी केलेल्या आहेत। भरती प्रक्रिया ही याच महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट हे तयार ठेवले पाहिजे। तर त्यासाठी तुमच्याकडे काय डॉक्युमेंट लागणार आहे, तर सर्वप्रथम तुम्ही 10वी 12वी पास असणं गरजेचं आहे। सर्वात महत्वाचा मुद्दा, तुम्ही 10वी 12वी पास असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जे एसटी चालवण्याचा परवाना म्हणजेच हेवी लायसन्स असलं पाहिजे। हेवी मोटर व्हेकलचं लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला किमान 1 ते 3 वर्षापर्यंतचा अनुभव सुद्धा असला पाहिजे। त्याचसोबत तुमच्याकडे एसटी कंडक्टर म्हणजे बस कंडक्टरचं सुद्धा लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। कंडक्टरचं लायसन्स हे फक्त 1 ते 2 दिवसात निघू शकते। एसटी चालक म्हणजेच हेवी लायसन्स जे आहे त्यासाठी थोडासा तुम्हाला वेळ लागू शकतो। पण ज्या लोकांकडे सध्या हेवी लायसन्स आहे आणि ते एसटी महामंडळात काम करण्यासाठी जर इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच असणार आहे। 17,000 पदे म्हणजे काही कमी नाही, भरपूर संख्या असणार आहे। ज्या उमेदवारांकडे हे डॉक्युमेंट असतील त्या उमेदवारांना डायरेक्ट या भरतीत चान्स असणार आहे। पेपर सुद्धा एकदम साधा सोपा असणार आहे। भरती प्रक्रिया ही या महिन्याच्या शेवट येण्याची शक्यता आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी मागे एक भाष्य केलं होतं, त्या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणारच आहोत। तर पाहून घ्या, मागच्या लोकसत्ता पेपर मध्ये ही बातमी छापून आलेली होती। एसटीत 17,000 भरतींचा प्रस्ताव। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळात एकूण 17,742 जागांची भरती करण्याचा प्रस्ताव हा वित्त विभागाकडे देण्यात आलेला आहे आणि वित्त विभागाची जशी परवानगी येईल लगेच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। कारण मनुष्यबळ हे अपुरं पडत आहे। जे लोक अगोदर त्यात काम करत आहे, एसटी चालक असो किंवा वाहक असो, त्यांना डबल शिफ्ट करावी लागत आहे आणि नाईलाजाने त्यांच्याकडून ही शिफ्ट करून घ्यावी लागत आहे। कारण तिथे लोकांची संख्या ही फार कमी आहे। ही भरती प्रक्रिया जरी कंत्राटी स्वरूपाची असली तरी 3 वर्षानंतर त्या व्यक्तीचं कामकाज पाहून त्यांना परमनंट सुद्धा करणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर पाहून घ्या, राज्यात नवीन 5,000 बसेसची खरेदी करण्यात आलेली आहे। त्यानुसार 8,000 बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यापैकी 3,000 बसेस ताफ्यात आहेत। बसेसची संख्या वाढल्यामुळे मनुष्यबळ अपुरं पडत आहे। त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एसटी महामंडळात काम करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच अर्ज करू शकता। या महिन्याच्या शेवटीपर्यंत अर्ज हे
सुरुवात होऊ शकते। त्यासाठी तुम्ही आतापासून तयारी राहा आणि जशी काही नवीन माहिती या भरती प्रक्रियेबाबत आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।